नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यावर्षी DMERची एक्झाम तुम्ही दिली नसेल, पण DHSची एक्झाम तुम्हाला जर द्यायची असेल तर हे बोर्डवर लिहिलेले 10 टॉपिक करणं अत्यंत गरजेचं आहे. मॅक्झिमम प्रश्न पेपरमध्ये येणारे 70 ते 80% प्रश्न या टॉपिकवर, या 10 टॉपिकवर राहणार आहेत. ते टॉपिक मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो HJ फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये, तसंच आपलं ॲप्लिकेशन HJ फार्मामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हे 10 टॉपिक जर तुम्ही केले तर जवळपास 70% सिलेबस तुमचा काय होऊन जाईल, कंप्लीट होऊन जाईल. तुम्ही जर DMER 2025चे सगळे पेपर चेक केले, जास्तीत जास्त प्रश्न या 10 टॉपिकवर आहेत. बघा, पहिला टॉपिक तुम्ही जर हा केला नसेल तर 100% तुम्हाला करायचं काय आहे, फार्माकोपिया आणि रेग्युलेटरी ऑथॉरिटी. फार्माकोपिया म्हणजेच काय, तर एक स्टँडर्ड बुक असते ज्याच्यामध्ये दिलेले असतात की आपल्या ड्रगचा स्टँडर्ड कसा असायला पाहिजे, म्हणजे ड्रगचे आयडेंटिफिकेशन टेस्ट, त्याच्यानंतर त्याचे एसे वगैरे, त्याची प्युरिटी, क्वालिटी, याचे सगळे स्टँडर्ड दिलेले असतात फार्माकोपियाजमध्ये. मग आपल्या भारतासाठी एक फार्माकोपिया, त्याला इंडियन फार्माकोपिया म्हणतो. तसंच UK साठी ब्रिटिश फार्माकोपिया आहे, अमेरिकेसाठी युनायटेड स्टेट फार्माकोपिया आहे. याबद्दल तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे की पहिलं एडिशन त्याचं कधी रिलीज झालं, लेटेस्ट एडिशन कोणतं आहे. आपल्या इंडियन फार्माकोपियाचं ते 2026चं आत्ता 10वं एडिशन रिलीज झालं, तर ते कोणत्या तारखेला रिलीज झालं आणि कोणत्या तारखेपासून ते काय होणार आहे, एन्फोर्स होणार आहे, लागू होणार आहे. त्याच्यामध्ये किती व्हॉल्यूम्समध्ये ते एडिशन काय करण्यात आलं, पब्लिश करण्यात आलं, हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. एवढ्या गोष्टी जर माहीत असल्या आणि सगळे एडिशन्स त्याचे, पहिलं एडिशन, दुसरं एडिशन, तिसरं एडिशन, टोटल एडिशन किती आहेत, एवढं जर माहीत असलं, तो फार्माकोपिया कोणाद्वारे लॉन्च केला जातो आणि कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये ते फार्माकोपिया येतं, एवढं जर माहीत असलं तुम्हाला, तर याच्यावरचा प्रश्न 100% तुम्हाला पेपरमध्ये येणार म्हणजे येणार. दुसरं म्हणजे रेग्युलेटरी ऑथॉरिटी. जसं आपल्या भारताचं देशामध्ये कोणता ड्रग इम्पोर्ट करायचा असेल, मॅन्युफॅक्चर करायचा असेल किंवा सेल करायचं असेल, तर रेग्युलेटरी ऑथॉरिटी असतात. आपल्या नॅशनल लेवलवर जी असते, आपल्या भारताच्या लेवलवर ती असते सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, त्याला आपण CDSCO म्हणतो. ओके, स्टेट लेवलवर वेगवेगळे FDA असतात. FDA महाराष्ट्र वगैरे असे प्रत्येक राज्याला FDA स्टेट लेवल, स्टेट लायसन्सिंग ऑथॉरिटी असते. हे काय झालं, रेग्युलेटरी ऑथॉरिटीज झालं. यांच्यावर सुद्धा पेपरमध्ये प्रश्न विचारतात की त्यांचं नेमकं काय आहे, त्यांचा काय रोल आहे, तिथं मुख्य व्यक्ती कोण आहे. जसं की CDSCO मध्ये कोण असतो, ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया म्हणजे DCGI हा असतो. तर हे गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आता हे झालं भारताचं. तसंच अमेरिकेचं जर म्हणलं तर US FDA ही त्यांची काय आहे, FDA त्यांची मुख्य रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे. मग तिच्याबद्दल इन्फॉर्मेशन, तिचं ऑफिस आपल्या भारतामध्ये आहे का, अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात. या टॉपिकवर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, हे झाला पहिला टॉपिक. त्यानंतर दुसरा टॉपिक, हा जर तुम्ही केला नसेल तर 100% तुम्ही मागं राहणार म्हणजे राहणार. काय, ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंटरी कंट्रोल. आता ड्रग स्टोरेज म्हणजे काय, अशा प्रकारे आपला ड्रग ठेवायचा जेणेकरून आपल्या ड्रगची पोटेन्सी, प्युरिटी वगैरे, क्वालिटी वगैरे खराब झाली नाही पाहिजे, त्या ड्रगनं चांगले इफेक्ट दाखवले पाहिजे. म्हणजे तो ड्रग काय झाला नाही पाहिजे, डिग्रेडेड किंवा डिस्ट्रॉय झाला नाही पाहिजे, त्याला म्हणायचं ड्रग स्टोरेज. मग ड्रग स्टोरेजच्या वेगवेगळ्या कंडिशन, वेगवेगळ्या टेम्परेचरच्या कंडिशन तुम्हाला माहीत पाहिजे. कूल कंडिशनचं टेम्परेचर रेंज माहीत पाहिजे, कोल्ड कंडिशनचं टेम्परेचर रेंज पाहिजे. अँटीबायोटिक जे आहेत ते कोणत्या टेम्परेचरला स्टोअर करतात, व्हॅक्सिन कोणत्या टेम्परेचरला स्टोअर करतात, हे सगळे जे प्रश्न आहेत हे पेपरमध्ये येणारे प्रश्न आहेत. पेपरमध्ये येतात म्हणजे येतात. आणि हे आपण आपला जो क्लास आहे HJ फार्मा DHS फार्मसी ऑफिसर सिलेक्शन बॅच 2026, त्या क्लासमध्ये प्रत्येक टॉपिक हा डिटेलमध्ये शिकवत आहे, एकदम 0 पासून तर 100पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर लॉजिस्टिक म्हणजे काय, ड्रगची ऑर्डर टाकल्यापासून ड्रग आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत जेवढेही सायकल त्याच्यामध्ये जातात, म्हणजे ड्रग सिलेक्ट कसा करायचा, की कोणता ड्रग बोलवायचा, फोरकास्टिंग आणि डिमांड कशी करायची, म्हणजे ड्रग किती क्वांटिटीमध्ये आपण बोलवायला पाहिजे, त्याच्यानंतर त्याची ऑर्डर टाकण्यासाठी टेंडर वगैरे कसे इन्व्हाइट करायचे, हे सगळं लॉजिस्टिकमध्ये येतं, आहे की नाही. इन्व्हेंटरी कंट्रोल करणं, मॅनेज करणं, स्टोअर करणं, हे सगळं लॉजिस्टिक येतं. लॉजिस्टिक थोडी मोठी टर्म आहे, ब्रॉड टर्म आहे, आलं लक्षात. तर लॉजिस्टिक म्हणजे काय, लॉजिस्टिकमध्ये काय काय येतं, काय काय त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत, तर हे सगळं लॉजिस्टिकमध्ये येतं. त्यानंतर इन्व्हेंटरी कंट्रोल म्हणजेच काय, की आपल्या जो बिझनेस आहे, मग जसं की आपण आता फार्मसी किंवा कम्युनिटी फार्मसी किंवा रिटेल फार्मसी आपली आहे, मग त्याच्यामध्ये जर आपल्याला व्यवस्थित आपला सेल करायचा असेल, पेशंटची काळजीसुद्धा घ्यायची असेल, तर आपली इन्व्हेंटरी व्यवस्थितरित्या मॅनेज करायला पाहिजे, जेणेकरून आपला बिझनेसमध्ये लॉस नाही व्हायला पाहिजे आणि ओव्हरस्टॉक म्हणजे आपला बिझनेसमध्ये जास्त पैसा गुंतून राहायला नाही गेला पाहिजे, आलं लक्षात. आणि पेशंटला योग्य वेळी योग्य ड्रग भेटला पाहिजे, पेशंटची केअरसुद्धा घेतल्या गेली पाहिजे. या सगळ्या गोष्टीला मॅनेज करण्यासाठी आपल्याला सिस्टमॅटिक मॅनेजमेंट करावं लागतं. त्या मेथडला आपण इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणतो. मग त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स असतात, त्याच्यावर पेपरमध्ये प्रश्न विचारतात. इन्व्हेंटरी कंट्रोलच्या टेक्निक आहेत, त्याचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, ABC ॲनालिसिसमध्ये A ॲटम कोणते, B ॲटम कोणते, C ॲटम कोणते, VED ॲनालिसिसमध्ये एखादा V ॲटमचं एक्झाम्पल, त्याचा लॉंग फॉर्म, अशा प्रकारचे प्रश्न नेहमी पेपरमध्ये विचारले जातात. हे टॉपिक तुमच्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. आपण आपल्या क्लासमध्ये हे शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, हा खूप ब्रॉड टॉपिक आहे. याच्यामध्ये काय करायचं, जे टाईप्स असतात ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनच्या,
टाईप ए, टाईप बी, टाईप सी, टाईप डी, टाईप ई, हे 5ही टाईप तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि त्याचे एक्झाम्पल तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आलं लक्षात. त्याच्यानंतर काही स्पेसिफिक ड्रग असतात की त्यांचे ॲडव्हर्स इफेक्ट महत्त्वाचे असतात. टेट्रासायक्लिनचा ॲडव्हर्स इफेक्ट काय आहे, त्याच्यानंतर एखादा अँटीबायोटिक आहे, फॉर एक्झाम्पल बीटा लॅक्टम अँटीबायोटिकचा मेजर साईड इफेक्ट काय आहे, क्लोरामफिनिकॉलचा साईड इफेक्ट काय आहे, व्हॅन्कोमायसिनचा साईड इफेक्ट काय आहे. तर असे साईड इफेक्ट तुम्हाला माहीत असला पाहिजे. ते ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन किंवा ॲडव्हर्स इफेक्टमध्ये येऊ शकतात. तर हा पेपरमध्ये प्रत्येक वेळेस विचारण्यात येणारा काय आहे टॉपिक आहे आणि 100% विचारतात म्हणजे विचारतात. त्याच्यानंतर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस हा खूप मोठा टॉपिक आहे. पण 2023ला जे ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स आहेत तर 2023ला शेड्यूल यम जो गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचा आहे तो काय करण्यात आला, थोडा अपडेट किंवा त्याची अमेंडमेंट झालेली आहे. त्याच्यामुळे आता शेड्यूल यम पूर्ण पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. 8 की 12 पार्ट आहेत, मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण त्या पार्टमध्ये डिवाईड केलेले गेले. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4. तर त्या प्रत्येक पार्टमध्ये काय असतं, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस फॉर ड्रग, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस फॉर द रेडिओ फार्मास्युटिकल्स, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस फॉर द स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटरल्स, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस फॉर द लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटरल्स. तर हे जे 8 किंवा 12 मला एक्झॅक्ट माहीत नाही, हे जे पार्ट आहेत तुम्हाला एक्झॅक्ट माहीत असला पाहिजे कोणत्या पार्टमध्ये कोणाचं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस दिलं. त्याच्यामध्ये थोडे काही कन्सेप्ट आहेत की QMS म्हणजेच क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम काय असतं. त्याच्यानंतर जे क्लीन रूम क्लासचं क्लासिफिकेशन आहे की जे ग्रेड ए चं क्लीन रूम्स आहेत, ग्रेड बीच्या क्लीन रूम्स आहेत. तर त्याच्यामध्ये जे एन्व्हायरमेंट आहे आलं लक्षात, ते सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. सोबत हेपा फिल्टर, त्याची इफिशियन्सी वगैरे हे सुद्धा गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे, जनरल फार्माकोलॉजी, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आणि DHS आणि DMERसाठी द मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन याबद्दल सगळ्या डिटेल गोष्टी माहीत पाहिजे. ॲब्झॉर्प्शन कोणत्या प्रोसेसनं होतं, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, पिनोसायटोसिस म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. मोस्ट ऑफ द ड्रग कोणत्या ट्रान्सपोर्टनं किंवा कोणत्या प्रोसेसनं ॲब्झॉर्ब होतात. मग डिस्ट्रीब्युशनमध्ये व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय आहे की नाही. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कोणत्या फॅक्टरनं अफेक्ट होतं हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. कोणते फॅक्टरमुळे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कमी जास्त होऊ शकतो. जास्त व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असलं तर त्याचा तोटा आहे का फायदा आहे, काय फायदा आहे किंवा काय तोटा आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत झाल्या पाहिजे. तसंच सेम मेटाबॉलिझम किती टाईपचा आहे, कोणते एन्झाईम्स मेटाबॉलिझममध्ये इन्व्हॉल्व आहे, कोणता ऑर्गन मेटाबॉलिझममध्ये इन्व्हॉल्व आहे. त्याच्यानंतर एक्सक्रिशनमध्ये कोणकोणते ऑर्गन्स आहेत, मेजर किडनी आहे, मग लंग्स आहे, सलायवा आहे, हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. हे झालं जनरल फार्माकोलॉजी. मग याच्यामध्ये बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय, हाफ लाईफ म्हणजे काय, त्याच्यानंतर क्लिअरन्स म्हणजे काय असतं, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय असतं, मेंटेनन्स डोज काय असतो, लोडिंग डोज काय असतो, या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. हे बेसिक कन्सेप्ट आपण यूट्यूब चॅनलवर घेतलेले आहेत आणि सध्या जी बॅच आपण घेत आहे त्याच्यामध्ये 2 टॉपिक पूर्णपणे शिकवलेले आहेत. प्रत्येक डिटेल गोष्ट आपण त्याच्यामध्ये शिकवत आहे. ठीक आहे, तर हे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटल फार्मसी आणि कम्युनिटी फार्मसी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. या DMER एक्झामला जास्तीत जास्त प्रश्न या हॉस्पिटल फार्मसी आणि कम्युनिटी फार्मसी टॉपिकवर विचारलेले आहेत. हॉस्पिटल फार्मसीचा रोल काय असतो, त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये जी हॉस्पिटल अँड थेरॅपेटिक कमिटी असते, फार्मसी आणि थेरॅपेटिक कमिटी, तिचा काय रोल असतो, हॉस्पिटल फार्म्युलरी म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर जी फार्मसी आहे त्याच्यामध्ये ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम किंवा जे स्टोअर आहे, मोस्ट टॉपिक जो इम्पॉर्टंट आहे ना ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. कमीत कमी 50 ते 60 प्रश्न DMERच्या 2025च्या पेपरमध्ये सगळ्या 15 शिफ्टमध्ये विचारले. 50 ते 60 प्रश्न ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्याच्यामध्ये मग नॉन चार्ज फ्लोअर स्टॉक सिस्टीम काय आहे, चार्ज फ्लोअर स्टॉक सिस्टीम काय आहे, युनिट डोज डिस्पेन्सिंग सिस्टीम काय आहे, इंडिव्हिज्युअल प्रिस्क्रिप्शन ऑर्डर सिस्टीम काय आहे, या सगळ्या ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीमवर काय विचारलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा क्लिअर करणं तुम्हाला गरजेचं आहे. हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी म्हणजे आपलं जे रिटेल शॉप आहे, एखादं जनरल काउंटर, त्याला आपण कम्युनिटी फार्मसी म्हणतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण सॉफ्टवेअर वगैरे यूज करतो किंवा आपल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा वेगवेगळे सॉफ्टवेअर वगैरे यूज करतो. जसं की नॉनलिन हे फार्माकोकायनेटिक्ससाठी आहे, मेडस्केप आहे का नाही, मेडलाईन आहे, किंवा काही जे स्टँडर्ड रेफरन्स बुक असतात, मार्टिनडेल झालं याच्यासारखे, तर याच्यावर सुद्धा पेपरमध्ये भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आणि फार्मसी ॲक्ट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि पेपरमध्ये 100% प्रश्न विचारतात याच्यावर. आता हा ॲक्ट एवढा मोठा आहे की 1000 पेजचा ॲक्ट आहे, म्हणजे 100-200 पेजचा ॲक्ट आहे आणि त्याचे रूल्स 1000 पेजचे आहेत. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1 आणि ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स 1945 2, हे दोन्ही गोष्टी मिळून 1500 पेजेस आहेत. मग एवढं वाचत बसायचं की नाही. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचं मेन एम काय आहे, तो कधी पास झाला, त्याच्यामध्ये
किती चॅप्टर्स आहेत, त्याच्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमधले जे सेक्शन्स आहेत, सेक्शन 20 कशासाठी असतो, 21 कशासाठी असतो, सेक्शन 25 का असतो, 29 का असते, हे सेक्शन्स महत्त्वाचे हे माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामधले जे रूल्स आहेत, ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स 1945, त्याच्यामध्ये एक शेड्यूल्स असतात, शेड्यूल ए, शेड्यूल बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, सगळे हे शेड्यूल आहेत. ते शेड्यूल त्याच्यामध्ये काय येतं, कोणता ड्रग कोणत्या शेड्यूलमध्ये येतो, हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर एक लायसन्स असतात, ड्रग मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं लायसन्स असते, ड्रग सेल करण्याचं लायसन्स असते, ड्रग इम्पोर्ट करण्याचं लायसन्स असते, रिपॅकेजिंग करण्याचे लायसन्स असतात. ते लायसन्सचे फॉर्म असतात वेगवेगळे. ते फॉर्म माहीत असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की फॉर्म नंबर 19 कशासाठी असतो, 19A, 19B, 19C हे कशासाठी असतात, किंवा 19F असो, 20F असो, हे असे वेगवेगळे जे फॉर्म आहेत ना, त्याच्यावर प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न विचारतात. 3 प्रकारचे फॉर्म महत्त्वाचे आहेत. सेल करण्यासाठी मग शेड्यूल C1चे ड्रग असो, शेड्यूल Xचे असो, कोणतेही सेल करण्यासाठी ते फॉर्म वेगळे. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगसाठीचे फॉर्म वेगळे असतात. मॅन्युफॅक्चरिंग जर ड्रग करायचे असतील तर मग होमिओपॅथिक मॅन्युफॅक्चरिंग करायची असेल, आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरिंग असो, किंवा आपल्या ॲलोपॅथिक C1 ड्रग मॅन्युफॅक्चर करायचे असतील, शेड्यूल Xचे ड्रग मॅन्युफॅक्चर करायचे असतील त्याचे लायसन्स. आणि एक असतात इम्पोर्ट लायसन्स, म्हणजे आपल्याला ड्रग बाहेरच्या देशामधून बोलवायचं असेल तर ते इम्पोर्ट लायसन्स तुमच्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. इम्पोर्ट लायसन्समध्ये काय असतं, एक म्हणजे स्मॉल क्वांटिटी जर तुम्हाला पर्सनल यूजसाठी करायची असेल तर त्याच्यासाठी वेगळा फॉर्म लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल त्याच्यासाठी ड्रग इम्पोर्ट करायचा, त्याच्यासाठी C1 आणि Xचे जे फॉर्म असतात इम्पोर्टचे ते सुद्धा वेगळे असतात. तर हे त्याच्यामध्ये येत असतात. ठीक आहे. फार्मसी ॲक्ट म्हणजे काय आहे, फार्मसी ॲक्टमध्ये एज्युकेशन रेग्युलेशन जे आहे तर ते महत्त्वाचं आहे. याचे काही सेक्शन्स आहेत की सेक्शन 19 कशा संदर्भात आहे, सेक्शन 20 काय आहे, सेक्शन 15A काय आहे, किंवा सेंट्रल रजिस्टर म्हणजे काय, सेंट्रल रजिस्टर कोणत्या सेक्शनमध्ये दिलेला आहे, किंवा स्टेट फार्मसी काउन्सिलचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे, त्याच्यानंतर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन आहे आणि यांचं काम काय आहे, फार्मसी ॲक्ट नेमका कशासाठी पास केला, हे सुद्धा प्रश्न पेपरमध्ये विचारतात. त्यानंतर इसेन्शियल ड्रग लिस्ट. बघा, हॉस्पिटलमध्ये काम करताना हॉस्पिटलमध्ये कोणकोणतं मेडिसिन हे खूप महत्त्वाचं आहे, त्याला आपण इसेन्शियल म्हणतो. VED ॲनालिसिस जे इन्व्हेंटरी कंट्रोलचे, त्याच्यामध्ये व्हायटल, इसेन्शियल आणि डिझायरेबल असे 3 प्रकारचे ड्रग असतात. ते जे मिडियमवाले ड्रग असतात ना, इसेन्शियल जे मस्ट आहेत प्रायमरी हेल्थ केअर नीड पूर्ण करण्यासाठी पेशंटची, ते इसेन्शियलमध्ये येत असतात. तर मग ही इसेन्शियल ड्रगची लिस्ट आपल्या महाराष्ट्राची वेगळी आहे किंवा दुसऱ्या राज्याची वेगळी आहे, आणि जी नॅशनल आहे, नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन, ती आपल्या भारताची वेगळी आहे. मग त्या नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिननुसार प्रत्येक जे राज्य आहेत ते त्यांच्या हॉस्पिटलची किंवा त्यांच्या स्टेटची काय बनवतात, लिस्ट बनवतात, त्याला इसेन्शियल ड्रग लिस्ट म्हणतात. आणि भारताची कोणती आहे, नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन, त्याला आपण NLEM म्हणतो. मग अशीच एक मॉडेल लिस्ट आहे WHO ची. मग तिचं पहिलं एडिशन कधी आलं होतं, त्याच्यामध्ये एखाद्या ड्रगबद्दलची इन्फॉर्मेशन विचारतात. याच्यामध्ये इसेन्शियल ड्रग लिस्टमध्ये आपली जी नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन दिलेली आहे ना, त्याच्यामध्ये बॅरियम सल्फेट हे फॉर एक्झाम्पल रेडिओ कॉन्ट्रास्ट मीडिया याचं किती कॉन्सन्ट्रेशन यूज करतात असं विचारतात. ॲट्रोपिन इंजेक्शनची कोणती स्ट्रेंथ त्याच्यामध्ये दिलेली आहे, ॲड्रेनालिन इंजेक्शनची कोणती स्ट्रेंथ दिलेली आहे, अशा प्रकारचा प्रश्न ते तुम्हाला विचारू शकतात. आलं लक्षात. किंवा नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन जी आहे त्याच्यामधून करंट जी लिस्ट आहे तर त्याच्यामधून कोणते ड्रग ॲड केले, त्याच्यामध्ये मागच्या लिस्टमधून कोणते डिलीट केले, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक आहे फार्मास्युटिक्सचा डोजेस फॉर्म. हे जे टॉपिक मी सांगत आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सगळा सिलेबस याच्यामध्ये कव्हर नाही, पण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला सांगत आहे. हे केल्याशिवाय तुम्ही फार्मसी एक्झाम क्रॅकच करू शकत नाही. डोजेस फॉर्म म्हणजेच काय, आपले जे सगळे डोजेस फॉर्म आहेत, टॅबलेट झालं, कॅप्सूल झालं, सिरप झालं, सस्पेन्शन झालं, क्रीम झालं, जेल झालं, त्याच्यानंतर डचेस झालं, सगळे जे लोकल ॲप्लिकेशनवाले ॲप्लिकेशन्स असतील, ऑइंटमेंट, लोशन्स, क्रीम्स वगैरे सगळ्या गोष्टी, तर याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारतात की डेफिनेशन विचारतात. सायरप म्हणजे काय, ऑइंटमेंट म्हणजे काय, लोशन म्हणजे काय, फ्रिक्शनसोबत काय लावायचं, विदाऊट फ्रिक्शन काय लावायचं, क्रीममध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन सॉलिडचं असते का, जेलमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन असते किंवा ऑइंटमेंटमध्ये जास्त असते, जखमेवर कोणतं लावायचं किंवा जखमेवर कोणतं लावायचं नाही, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात तुम्हाला. डायरेक्ट प्रश्न. डचेस म्हणजे काय, पिल्स म्हणजे काय, टॅबलेटचे प्रकार विचारू शकतात की मल्टिपल लेअर टॅबलेट कोणते असतात, टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कोणकोणते डिफेक्ट येतात ते सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. हे जे डोजेस फॉर्म आहेत याच्यामध्ये तुमचं सगळं फार्मास्युटिक्स येतं, ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे, म्हणजे पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही फार्मसीची एक्झाम पास होऊ शकत नाही. आणि सगळ्यात लास्टचा जो टॉपिक आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ ड्रग, सोर्स ऑफ ड्रग. बघा, क्लासिफिकेशन ऑफ ड्रग म्हणले याच्यामध्ये सगळं फार्माकोलॉजी आलं, पण मोस्ट इम्पॉर्टंट जे क्लासिफिकेशन असतात ते असतात ॲक्टिंग ऑन हार्ट, त्याच्यामध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग जास्तीत जास्त पेपरमध्ये विचारतात. त्याच्यानंतर बघा अँटी अंजायनल ड्रगसुद्धा पेपरमध्ये विचारले जातात. डायुरेटिक ड्रग जे आहे ते अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून ॲक्ट होतात, तर ते सुद्धा आपल्याला पेपरमध्ये खूप विचारतात.
याचे साईड इफेक्ट असो, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन असो, त्याचे क्लासिफिकेशनवर डायरेक्टली ड्रग विचारतात तुम्हाला. त्याच्यानंतर बघा जे ब्रेनवर ॲक्ट होणारे काही ड्रग आहेत, जसं की अँटी सायकोटिक ड्रग आहेत. अँटी डिप्रेशंट खूप महत्त्वाचं आहे, अँटी डिप्रेशंटवर खूप जास्त प्रश्न विचारतात. अँटी सायकोटिकवर थोडे कमी विचारतात. त्यानंतर बायपोलार डिसऑर्डरमध्ये लिथियम वगैरे यूज करतो, सोडियम व्हॅल्प्रेट वगैरे यूज करतो, त्याच्यावर सुद्धा पेपरमध्ये प्रश्न विचारतात. आणि असेच तुम्ही काही क्लासिफिकेशन जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत याच्यावरचा मी एक व्हिडिओ मागे टाकला होता, अजूनही टाकू शकतो. तर असे काही जे क्लासिफिकेशन्स आहेत ते तुमच्या तोंडपाठ असणं काय आहे गरजेचं आहे. अशा प्रकारचे हे जे 10 टॉपिक आहेत याच्यामध्ये तुमचा मॅक्झिमम सिलेबस कव्हर होतो. हे 10 टॉपिक जर तुम्ही चांगल्या प्रकारे केले तर 70 ते 80% टॉपिक किंवा प्रश्न तुमचे याच टॉपिकवरून येणार आहेत. आलं लक्षात? तर तुमचे कोणी मित्र असतील फार्मसीचा एक्झाम करणारे, तयारी करणारे, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते माहीत व्हायला हवे. आणि ज्यांना बेसिकपासून तयारी करायची आहे तर आपलं एच.जे. फार्मा DHS फार्मसी ऑफिसर सिलेक्शन बॅच जी आहे 2026 आपल्या एच.जे. फार्मा ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. ती तुम्ही परचेस करून डिटेलमध्ये क्लास काय करू शकता, जॉईन करू शकता. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.